खड्डे सरकारमध्ये खोदलेले. हे 400 वर्षापूर्वीचं आउटलेट ड्रेनेज लाईन आहे. आपण दरबार बघितला त्या दरबारचा पूर्वीचा सांडपाणी पावसाचं पाणी पूर्वी इथून बाहेर काढलं जातं. 400 वर्षापूर्वी अंडरग्राऊंड दगड तयार केलेली आउटलेट ड्रेनेज सिस्टम आहे. समोर ही मूर्ती पाहतो आपण. या मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर सहस्त्रबुद्धे मुंबईचे आहेत. 1974 ला मूर्तीची स्थापना केल्यावर छत्र 2012 मध्ये बसवलंय. आतमध्ये मूर्ती मी एकदम सिंहासन पाहिलं ते पंचधातूचं आहे. ती सुद्धा मूर्ती पंचधातूची. क्लायमेटला जो जास्त कमी होतो तिथे त्याचे काही परिणाम होते. पाऊस भरपूर थंड राहतं. पण जी मूर्ती तुम्ही आता सिंहासनामध्ये पाहिली मेघदंबरीमध्ये ती मूर्ती 2009 मध्ये बसवली तिथे. ही शासनाने मूर्ती 74 ला 1974 ला मूर्ती तिथे बसवण्यासाठी मूर्ती गडावरती आणली. पण जेव्हा ही मूर्ती गडावरती आणली तेव्हा काही लोकांनी तर्क काढले आपल्या राजाच्या सिंहासनात जाताना पायात कधी मोजरी घालून शूज घालून जात नसायची. चुकून या मूर्तीच्या पायात मोजरी तयार झाल्या ती मूर्ती बाहेर बसली. तुम्ही ऑल इंडियामध्ये जी फेमस मूर्ती पाहतो फोटो बॅनरवरती ऑनलाईन याच्यावरती या मूर्तीचे फोटो असतात. एकदम ते जुनी मूर्ती सगळीकडे प्रसिद्ध मूर्तीचे फोटो 74 साली. हे जे पूर्ण तुम्ही मोकळं मैदान पाहताय या मैदानाला होलीचा माल. जशी आता मार्च महिन्यात गावोगावी कोकणामध्ये होलीचा सण साजरा करतात तशी पूर्वी मानाची होळी ही राजधानी असल्यामुळे पहिला मान म्हणजे राजांची असते पहिली होळी या रायगडावर. आणि मग इतर किल्ल्यातून गावातून तो सण साजरा केला जायचा. इथल्या पेटक्या होलीमध्ये महाराज त्यांच्या हाताने स्वतः नारळ टाकायचे. इथले स्थानिक लोक आजही तो सण इथे साजरा करतात. पण महाराजांच्या हस्ते पडलेला नारळ जो बहादर कोणी तो नारळ पेटक्या होलीतून हाताने कोणी बाहेर घेऊन येईल त्याला महाराज पूर्वी या ग्राउंडवर एक हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा, एक घोडा आणि एक मानाचा भगवा पेटा ही स्पर्धा कॉम्पिटिशन. संभाजी महाराज तान्हाजी मालुसरे नारळ काढून बक्षीस स्वीकारायची. मैदानावर मर्दानी खेळ, दानपट्टा, तलवारबाजी, भालाफेक तिथे खेळ राबवले जायचे. समोर पसरलेली मोठी इमारत ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची 800 फूट लांबी आणि 40 फुटाची रुंदी. दोन्ही साईडने 22 44 दुकानं. मार्केटची रचना आगे दुकान पीछे मकान. स्टोरेज रूम मारवाडी पद्धत. मार्केटची हाईट जमिनीपासून उंचावर आहे कारण की आता आपण शॉपिंग गाडीमध्ये बसून करतो. पूर्वीचे लोक रुबाबात घोड्यावर बसून खरेदी करायची म्हणून त्याची हाईट घोड्याच्या लेवलनी उंच ठेवली. पण ज्यांच्याकडे घोडे नाहीत त्यांच्यासाठी बाजारपेठला पायऱ्या पण आहेत. आता आपल्या मार्केटचं अतिक्रमण रस्त्याच्या बाहेर रस्त्यावरती पायऱ्या असतात. मार्केटच्या पायऱ्या मार्केटच्या आतमध्ये म्हणजे घोड्यावर बसून खरेदी करणाऱ्या माणसाला काही अडथळा होणार नाही हे विचार करून मार्केटला तयार केलं. पूर्वी अतिक्रमण नव्हतं कारण राजांचा हा राजमार्ग. महाराज या राजमार्गाने नेहमी मंदिराकडे दर्शनासाठी असायचे. मंदिराच्या मार्केटच्या पाठीमागे मोठी चौकोनी इमारतीला हत्तीशाला त्याचा शासनाचं ऑफिस आहे. पण आपण ज्या गेटमध्ये आता बाहेर एंट्री केली याच गेटच्या दोन्ही बाजूला राजाने 2 बलाढ्य 2 घोडे 6 जूनच्या पहाटे लोकांच्या स्वागतासाठी तिथे उभे केले होते. मग राजांच्या राज्याभिषेकाला 400 वर्षापूर्वी एक इंग्रजांचा वकील त्याचं नाव हेनरी ऑक्सिडन हा राजांच्या राज्याभिषेकाला 400 वर्षापूर्वी गडावरती उपस्थित झाला होता. ते इंग्रजाला पूर्वी इथे येण्यासाठी गडावर येण्यासाठी पायी 4 तास लागले होते. एवढा थकून गेला. वर आल्यावर त्याला राहण्यासाठी वाडा महाराजांनी किल्ल्याच्या आउट साईडला बांधला पूर्व दिशेला. कारण आपण या बाल्य किल्ल्यात किंवा गडावरती कुठली वस्तू आपण कुठे ठेवलेली आहे त्याच्यापर्यंत पुस्तकामध्ये. पण जेव्हा इंग्रज वकील हा गड बघत निघाला 6 जूनच्या पहाटे त्या राजांच्या पूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन तो लिहित दरबाराकडे आला. त्या गेट समोर येत्या त्याला हत्ती बघायला गेले. एवढा विचार करू लागला की आज मी 2 पायाचा रिकामा माणूस मी येताना थकून गेलो म्हणजे शिवाजी राजाने इथे बलाढ्य हत्ती आणून कसे उभे केले असतील. आपले राजे एवढे हुशार एवढे ग्रेट की राजांनी हा गड बांधण्यापूर्वी हत्तींची लहान पिल्ला पालखीत बसून गडावरती आणली. मोठं केलं. ही राजांची त्यावेळेची दूरदृष्टी. राजांना माहिती होतं आपण आपला अभिषेक इथे करणार आहे. हत्तींची गरज लागणार आहे. मोठी वस्तू पण घेऊन जाऊ शकत नाही. लहान पिल्लांनी मोठी इथे गेली मग वापर काय करायचा दूरदृष्टी. 100 पायऱ्या उतरला खाली पायी उतरता नाही. हत्ती तलाव हत्तींना पाणी पिण्यासाठी आंघोळ करायला सेपरेट तलाव गंगासागरसारखं मोठं तलाव तयार केलं होतं. तिथे इमारत आहे म्हणजे पायी नेण्याचा मार्ग हा किल्ल्याची समोरची बाजू. आज लोक बाई येतात गड बघायला सुरुवात इथून करतात. म्हणजे आपण जर तुम्ही आतमध्ये भाग पाहिला तो बाल्य किल्ला म्हणजे आताचा VIP एरिया. त्या भागात जास्त कोणाला आतमध्ये परमिशन ये जागराचे कोणाला परमिशन होतं. बाकी पूर्वीची 3000 लोकांची वस्ती इथे राहायची त्या पूर्ण परिसरामध्ये. किती गाव आहे? 3000. 350 इमारती होत्या. 3000 लोकांची वस्ती होती. समोर काय दिसत का धोतरे पडलेले दिसत आहेत. इलेक्ट्रिक गाव होते. ती घर होती. इमारती बिल्डिंग होत्या पूर्वी. 350 बिल्डिंग होते इथं. 350 वस्ती पूर्वी. 3000 लोकांची वस्ती. 3000 लोकांची वस्ती होती. पायीण्याचा मार्ग इथे आहे. हा इथं. आता या बाजारपेठेतून तुम्हाला समाधीकडे जाण्यासाठी एक अर्धा पाऊण तास तुम्हाला येऊन जाऊन लागेल.
माहिती संपलं की तुम्हाला दर्शन तिथपर्यंत जायचं. पण बाजारपेठेतून तुम्हाला जाताना मार्केटच्या एका 7व्या दुकानावरती डाव्या साईडला एक नागाचा सिंबल तुम्हाला बघायला मिळेल. डाव्या साईडला 7व्या दुकानावरती नागाप्पा सेठ या बाजारपेठचे प्रमुख व्यापारी होते कर्नाटकी. पूर्वी गडावर कोणाला कुठे म्हणजे हिरे माणिक त्यांची पारखी. पूर्वी किल्ल्यावरती कोणाला कुठे नाव लिहिण्याची परमिशन नव्हती. आता महाराजांनी एवढे हिंदवी स्वराज्य उभं केलं, कुठल्याही गडावर जा, माझा गड माझी राजधानी, कुठे सुद्धा नाव लिहिलं नाही. पण नागाप्पा सेठ म्हणतात की राजा मला माझी आठवण राहावी म्हणून मला माझं नाव तिथं लिहायची तुमच्याकडे परमिशन नाही. नागाप्पा सेठ तुम्ही नाव नाही लिहू शकत, तुम्ही तुमचा नागाचं सिंबल तिथे काढू शकता. सिंबल काढून त्यांचं नागाचं चित्र तिथे काढलेलं आहे. म्हणजे त्यांनी नाराज नाही केलं, तुम्ही नागाचं सिंबल तिथे काढू शकता. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमक टोक, आपण राजांच्या राजमधून पाहिलं. टकमक टोक म्हणजे पनिशमेंट पॉईंट. राजांनी त्यांच्या 10 वर्षाच्या वास्तविक इतिहासाने कधी कोणाला पनिशमेंट केलं नाही आणि संभाजी राजांनी कधी कोणाला सोडलं नाही. टकमक टोक करून गुन्हेगारांना पनिशमेंट केलेलं आहे. टकमक टोक म्हणजे जर लोटून द्यायचं. तिथून एक अशी जनता कथा घडली होती 400 वर्षापूर्वी की महाराज रोज टकमक टोकावरती टेहळणी किंवा फेरफटका मारण्यासाठी जायचे. तुम्ही आता जरी गेलात तर तुम्हाला हवेचा अनुभव मिळेल. थोडी 12ही महिने टोकावरती हवा वाहत असते. पण राजांसोबत एक सेवक त्यांच्यासोबत नेहमी तिथपर्यंत असायचा छत्र धरून त्यांच्या डोक्यावरती. म्हणून जोराची हवा आली आणि सेवक छत्र असं तुमचा कशी उडाला. राजांना ओरडू लागला की राजा वाचवा वाचवा, राजा म्हणते काम कर, मी तुम्हाला तर वाचू शकत नाही, म्हणजे आता माझं छत्र आहे, तुम्ही सोडू नका. जशी हवा कमी होईल छत्रामधली, तुम्ही जावली प्रांतामध्ये खाली जंगलामध्ये कुठे जिवंत खाली उतरून जा. टकमक टोकाच्या पायथ्याशी गाव आहे, त्या गावात जिवंत उतरला. राजांनी गावाला याचेच नाव दिलं छत्र निजामपूर म्हणून. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पूर्वीचा लाकडा छत्र असायचं तो पॅराशूट, जिवंत त्या छत्राच्या खाली छत्रामुळे ते उतरला खाली. तर ते जगदीश्वराचं मंदिर. मंदिरात तुम्हाला जाताना याच मंदिरात जायचं आहे. महाराज रोज तिथे जायचे दर्शनाला. पण मंदिराचं दर्शन झालं तुमचं की मंदिरात दर्शन झालं की पुढे आणखी एंट्री केली की समोर व्हाईट घुमाटे राजांची समाधी आहे. 1861 शोध लागला, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाधी बनलेली आहे. आणि समाधीच्याच पाठीमागे वाघ्या कुत्र्याचं स्मारक. आता त्याच्यावरनं वाद चालू आहे, त्याची आम्ही जास्त चर्चा करत नाही. त्याला 12 महिने पोलीस प्रोटेक्शन शासनाने तिथे लावलेलं आहे.